प्रवीण सर आणि फ्रान्सिस सर या दोन्ही पंचांनी आज कामगिरी पाहिलेली आहे। काल फ्रान्सिस सरांच्या बरोबर आणखीन एक पंच होते, त्यांनी संपूर्ण दिवसभर या 7 सामने खेळवले होते। आज मात्र एक एक्स्ट्रा सामना त्यांना खेळवायचा आहे आजचा फायनल डे मध्ये, म्हणजेच कामगिरी वाढलेली आहे या पंचांची। काल आपण दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे साधारणतः जेवल्यानंतर 2:31 चेंडू टाकला होता। आज मात्र तोच चेंडू साधारणतः आपण बघतोय 2:13 ते 14 मध्ये या ठिकाणी पडला, तर साधारणतः 15 ते 16 मिनिटं आपण पुढेच आहोत आजच्या दिवसामध्ये। हे टायमिंग जुळवला लागेल आज, आणि आज गणिताची बांधणी करावी लागेल। काल जागतिक गणित दिवस होता, परंतु आज आपल्याला या ठिकाणी त्या गणिताचा पेपर सोडवायची गरज आहे, कारण गणितानुसार आपण जरा खेळ केला नाही आहे, ज्याची मांडणी केली नाही आहे, तर आपण बॅड लाईट वरती जाऊ आणि मग त्याचा या ठिकाणी फायदा या ठिकाणी एखाद्या वेळेला एका संघाला तोटा सुद्धा होऊ शकतोय। असं होणार नाही आहे अशी काळजी घेण्याचा प्रयत्न पंच सुद्धा करतील, आणि एक कमिटीच्या माध्यमातून आणि आम्ही समालोचक हे प्रयत्न करू की सामना अगदी फास्ट खेळवला जाईल। जास्तीत जास्त मीटिंग कुठल्याही प्रकारची आपण घेऊ नका। यानंतर आपण बघतोय सेकंड सत्र सुरू होतोय, जे ते कालच्या दिवसामध्ये या वेळेला खूप वारा वाहत होता, अगदी तुफानी वेग वाऱ्याचा होता पश्चिमेच्या दिशेकडून पूर्वेच्या दिशेकडे। परंतु कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, कारण आज मात्र तेवढासा वेगाने वारा वाहत नाहीये। वारा वाहतोय परंतु शांत असा वारा वाहतोय, त्यामुळे फलंदाजांना तेवढीशी मुभा मिळणार नाहीये। गोलंदाज मात्र इथे खूप चांगली कामगिरी करू शकतात। काल एक अर्धशतक, आज एक अर्धशतक, काल हॅट्रिक झाली होती, सलग 3 चौकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक आणि सलग 3 षटकार याची हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये झाली होती। आज मात्र एक अर्धशतक आपण बघितला, आणि आज मात्र सर्वोत्कृष्ट धावसंख्या कालच्या पेक्षा आपण उभी झालेली आहे। चेंडू बरोबर आजच्या दिवसामध्ये 2:14 पडतोय, म्हणजे तब्बल 16 मिनिटं पुढे आपण आहोत, 16 ते 17 मिनिटं पुढे चाललोय। गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मारुती पहिलं षटक आणतोय, ऋषिकेशच्या हातात चेंडू, स्ट्राइक वरती फलंदाज आहे तो म्हणजे अलंकार आणि विनायक अशी जोडी मैदानात दाखल झालेली आहे। सांगडी या संघाची बॅटिंग करतोय आता सांगडी संघ, आणि ज्या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर जयभवानी मुटोली या संघाने फिल्डिंग स्वीकार केलेली आहे। पहिला चेंडू आपण बघतोय गुडलान स्पॉटच्या टप्प्यावरती पडला होता, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि मात्र वाईड येतोय। वाईडने सुरुवात केलेली आहे अतिरिक्त धावेने, आणि चेंडूने सुरुवात केलेली आहे ती फिल्डिंग करा संघाने, अर्थात जय भवानी भुटोली संघाने। फिल्डिंग मध्ये थोडीशी तब्दीली पाहतोय, एक चेंडू नंतर जिथे कव्हर रिझन मध्ये आणखीन एक बाजू चांगली केलेली आहे, तिकडे मजबूत केलेली आहे। मात्र यावेळेला चेंडू खेळलाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला, तिथे थोडंसं आउटफील्ड संत होतं, मातीमध्ये चेंडू पडला आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी धावून काढलेल्या आहेत। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 3 वरती पोहोचतोय। एक चेंडूचा खेळ संपलेला आहे, जेथे प्रथम बॅटिंग करताना सांगडी संघ आपण पाहतोय। पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच ऋषिकेश। यावेळेला आडव्या बॅटने केला, क्षेत्ररक्षण नाही आहे, तिथे गॅप मधून चेंडू चाललाय, फरार झालाय।
अलंकार आणि विनायक हे दोन फलंदाज या ठिकाणी खेळत आहेत. एक चौकारनेच्या मदतीने 7 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजेच अलंकार. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा वाईड येतोय. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावीने डबल फिगर 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आतापर्यंतचा विचार केला पॉवर प्लेचा तर खूप अशा धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 25, दुसऱ्या मॅच मध्ये 26, तिसऱ्या मॅच मध्ये 35 धावा पॉवर प्ले मध्ये कुठलेल्या आहेत. आणि हा चौथा पहिल्या फेरीचा मॅच आपण इकडे बघतोय जिथे गोलंदाज हा चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचं जाल पेर होतं त्या ठिकाणी आणि जाल्यामध्ये अडकवलाय फलंदाज. ब्रेक टू दिलाय. आपण बघतोय पहिल्या 3 मॅच मध्ये पहिल्या विकेट साठी काय पार्टनरशिप झाली होती. मोठमोठ्या पार्टनरशिप रचल्या गेल्या होत्या परंतु शेवटच्या पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये पहिल्या विकेटची पार्टनरशिप फक्त 10 वरती आहे आणि 10 वरती पहिला फलंदाज बाद झाला जिथे 7 धावा ज्यांनी जमवल्या आणि मात्र अलंकार तंबूच्या आश्रयाला पोहोचलेला आहे. विकेट मिळवली ती गोलंदाज ऋषिकेशने. चांगला स्टार्टअप मिळतोय गोलंदाजाला यावेळेला बघा अगदी आणि आणखी एक वाह जबरदस्त रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्राईकचा फलंदाज. त्यांचा साथीदार नितेश असे 2 फलंदाज मैदानात आपण पाहतोय सांगडे संघाचे. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज शिवतेज. शिवतेजच्या हातात गोलंदाजी सोपवलेली आपण पाहतोय. शिवतेज गोलंदाजी मार्कवरती येतोय. षटक नंबर 2 आणि वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेची गोलंदाजी सुरू आहे आणि त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण बघतोय डीप मध्ये आहेत बाउंड्री लाईन वरती जिथे वाईडिश लॉंग ऑफ आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंगांवरती आणि एक क्षेत्ररक्षक आपण साधारणतः मिड विकेटच्या वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये पाहतोय. बाकी संपूर्ण क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये पॉइंट कव्हर मिड ऑफ
एक शॉर्ट थर्डमॅन, एक फाईन लेग आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. गोलंदाज येतोय अर्थात शिवतेज गोलंदाजी मार्क वरती. रनअप पाहिला तर साधारणतः 14 ते 15 पावलांचा रनअप करून राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेला उडवलाय हवेतून, चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीला. अरव गणेश बावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु षटकार आला होता तो शिवतेजच्या बॅट मधून, नितीशच्या बॅट मधून. पुढला चेंडू यावेळेला उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, अगदी प्रेक्षक दीर्घात अर्थात प्रेक्षक कक्षेमध्ये चेंडू चाललाय सिक्सर. आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती आसमान दाखवला अक्षरशः गोलंदाजाला आणि त्यामुळे गोलंदाज दबावात येतोय. लागोपाठचे दोन्ही चेंडू षटकारासाठी आहेत. तिसरा चेंडू यावेळेला मात्र शॉर्ट पिच बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. 1 धाव मिळेल या दरम्यान तर दोन्ही फलंदाजांनी धावून पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण वाढतोय. ती म्हणजे आता आले 24 धावा धावफलकावरती लागल्यात. वाटत होते की अगदी आतमध्ये राहील, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा होणार नाही आहेत, परंतु मात्र आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती लागले. दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातून आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून 3 चेंडू आहेत पॉवर प्लेचे. समोरती असणारा फलंदाज आता जो आपण बघतोय मंगेश, आणि त्याच्यासाठी पारितोषिकाची रक्कम 1000 रुपये. आता संधी होती बघा, बीमर टाकला होता या चेंडूवरती, नक्कीच हुकचा फटका जर आला असता, परंतु स्वतःला वाचवलंय त्या ठिकाणी. चेंडू नो येतोय, फ्री हिट असेल, एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावसंख्येने धावफलकावरती 25 धावा लागल्यात. पॉवर प्ले मध्ये सर्वात जास्त धावसंख्या आजच्या दिवसामध्ये 35 ही आहे. आडव्या बॅटने खेळलाय मात्र ओमकार शाह, सरळ हातात झेल होता. ओमकारने पाहिलं की फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे लगेच फेकला, त्वरित फेकला. जल्लोष मात्र केला नाहीये, त्याला माहित होतं की हा फ्री हिट चेंडू आहे आणि त्यामुळे 1 धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या वाढतोय, ती म्हणजे 26 वरती. 4 एकेरी पहिल्या फेरीचे मॅच. पॉवर प्ले मधल्या धावा खूप महत्वाच्या असतात. इथेच कुठेतरी धावा बनवणे गरजेचं आहे. 30 गजच्या दायऱ्याचा जो इस्तेमाल आहे, उपयोग आहे, तो मात्र इथे करणे गरजेचं आहे. आणि ते आतापर्यंत 26 धावा कुठल्या गेल्यात, चेंडू झालेत ते आता या ओव्हर मधून 5 चेंडूंचा खेळ संपतोय. अंतिम चेंडू फुल टॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक किंवा डीप मधून येतो लॉंगांवरून, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती लागले ती 28 धावा. 3 मॅच मध्ये, 4 मॅच मध्ये आपण जर पॉवर प्लेचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 25 धावा झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 26, पहिल्या मॅच मध्ये 26, दुसऱ्या मॅच मध्ये 25 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये 35 धावा आणि चौथ्या मॅच मध्ये तब्बल 28 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या गेलेल्या आहेत. 2 षटकं संपलीत, 28 धावा 14च्या सरासरीने इथे बनवल्या गेल्यात, परंतु 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात ते सांगडे संघाने बॅटिंग करताना. तिसरं षटक कोणाच्या हातात सोपवायचं, अर्थात सलामीचा जो गोलंदाज होता तोच पूर्ण येणार ऋषिकेश की आणखीन एखादा नवीन गोलंदाज या ठिकाणी इस्तेमाल करणार. जय भवानी मुटोली हा संघ, ए संघ आपण बघतोय मैदानात फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला या संघाने. अर्थात कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाला आहे. कॅप्टनने म्हटलं होतं की साधारणतः अगदी कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न करू,
परंतु प्रतिस्पर्धी संघ म्हणतोय की 70 धावांच्या वरती आम्ही नक्की मजल मारण्याचा प्रयत्न करू. 2 विकेट गेल्यात, परंतु मैदानात तुफानी बॅटिंग चालू आहे. ते नितीशच्या माध्यमातून 2 उत्तुंग षटकारनेसी आतापर्यंत 6 चेंडूच्या माध्यमातून 15 धावसंख्येवरती खेळतोय नितेश. गोलंदाज येतोय षटक नंबर 3 घेऊन, अर्थात संघातर्फे 3 आणि आपलं वैयक्तिक 2. ऋषिकेश राईट हँड ओव्हर द विकेट. ऋषिकेशला लॉफ केलाय, चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द निर्धाव चेंडू टाकलाय, अगदी बिंदी चेंडू टाकलेला आपण बघतोय. पुढला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तकावरती. इमारतीच्या वरून 2 षटकार आपण काल पाहिले होते. काय जबरदस्त नेत्र दीपक असे स्ट्रोक, डोळ्याचं पारणं फिटावं असे स्ट्रोक होते आणि ते अगदी बिल्डिंगच्या वरून गेले होते. इथे मात्र दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. एकूण 40 धावा लागल्यात. 3रं षटक प्रगती पथावरती असताना जिथे गोलंदाज ऋषिकेश गोलंदाजी मार्कवरती. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि आतापर्यंत 12 धावा खर्च करतोय ऋषिकेश. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या मानाने हे षटक थोडंसं मागडं होतोय आणि ते आणखीन मागडं बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करेल. परंतु काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग. 2री धाव पूर्ण केली जातोय. डेंजर झोनला पाहतो आपण या ठिकाणी नितेश होता आणि नितेशची चपलाई आपण जर बघितली हातात चेंडू असताना या ठिकाणी धाव पूर्ण केलेली आहे. थोडाशी चुकी त्या ठिकाणी, थोडासा सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला आणि बघा लगेच संधी घेतली, संधी मिळाली आणि त्याचं सोनं केलं. एक धाव खूप महत्वाची असते. अंतिम चेंडू यावेळेला फसला फटका आणि विकेट किपरच्या हातात झेल देऊन मंगेश म्हणजेच 32 धावांची पार्टनरशिप मंगेश आणि नितीशच्या दरम्यान झाली होती. ही खूप महत्वाची पार्टनरशिप असेल संघासाठी. अर्थात सागडे संघासाठी ही पार्टनरशिप खूप महत्वाची असेल. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होईल तोपर्यंत आपण बघतोय या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या, 1 गड्याला माघारी पाठवलं. पहिलं षटक टाकलं होतं, 2 विकेट त्याने मिळवल्या होत्या. म्हणजे त्याच्या नावावरती एकूण आपण पाहिला तर 25 धावा, 2 षटक, कुठलंही निर्धाव षटक नाहीये आणि 3 विकेट या गोलंदाजाने आपल्या संघाला मिळवून दिली. तो म्हणजेच गोलंदाज आपण बघतोय ऋषिकेश.
नवीन गोलंदाज आलाय सौरभ गोलंदाजी मार्कवरती असेल. षटक नंबर 14 प्रगती पथावरती. आतापर्यंत एकूण धावसंख्याचा विचार केला तर 42 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकामध्ये 42 धावा. आता स्लॉग ओव्हरकडे आपण वळणार आहोत. स्लॉग ओव्हर मध्ये आणखीन धावांचा ओघ वाढेल. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. एकूण जर विचार केला तर 14 त्रिक 42 म्हणजे 14ची सरासरी. लेग स्टंपच्या वरचा चेंडू होता. लेग स्टंप सोडताना अपील जरूर केलं होतं, परंतु या ठिकाणी एक धाव मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जातोय. 43 धावा धावफलकावरती लागल्यात आणि जो फलंदाज आपण बघतोय नवीन आलेला फलंदाज आहे राजन. राजनच्या माध्यमातून अर्थात स्ट्राईक वरती राजन येतोय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी मिडल एस्टीवरती फलंदाज पकडला जातोय. मिडल एस्टीवरती लेग बिफोर द विकेट स्वरूपात फलंदाज अर्थात आजच्या दिवसामध्ये जे प्रवीण सर आहेत त्यांच्या माध्यमातून लेग बिफोर द विकेट पद्धतीने त्याला पाचित पद्धतीने बाद केला दिला गेला आणि तिथे मात्र चौथा फलंदाज बाद होतोय. आपण मगाशी जे विचार केला पहिला आणि दुसरा विकेट 10 धावसंख्येवरती गेला. त्यानंतर 32 धावांची पार्टनरशिप झाली आणि त्यानंतर मात्र 42 आणि 43 धावसंख्येवरती तिसरा आणि चौथा विकेट गमावतोय. इथे हवेतून खेळलाय. आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता आणि शक्यता यश. आणखीन एक फलंदाज बॅक. काल सुद्धा मला वाटते 5 विकेट शेवटच्या होत्या आणि आज मात्र 6 विकेट. ऑल आउटची संधी असेल. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये ऑल आउट झालेला नाहीये, परंतु इथे संधी मिळू शकतोय. प्रतिस्पर्धी जय भवानी मुठोली हा संघ ज्या पद्धतीने फिल्डिंग करतोय, गोलंदाजी करतोय आणि प्रतिस्पर्धी संघ मात्र कुठल्याही प्रकारची पार्टनरशिप बनवत नाहीये. आल्या पावली परत जाताना आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक फलंदाज 43 धावसंख्येवरती आणखी एक विकेट गमावला आहे. इथे लेग एस्टीवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा लेप केला चेंडू वाईड येतोय. डाव्या एस्टीच्या बाहेरचा चेंडू. वेग मात्र खूप आहे चेंडूला. वेग जर बघितला तर अगदी दूधगती चेंडू टाकलाय. वेगाने टाकलाय. एक्सप्रेस चेंडू टाकलेला आपण बघतोय. आहा काय स्पीड आहे. जबरदस्त स्पीड.
स्पीड मुळे आपण जर बघितला तर बॅट अगदी उशिरा निघतोय. जोपर्यंत बॅट निघेल त्याच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातात विसावताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी सौरभची बघतोय आपण. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 6वा चेंडू आणि पुढे येऊन त्याला ठोकलाय सरळ काऊ कॉर्नरच्या वरून. गगनभेदी गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा लागल्यात. स्कोर मात्र नक्कीच चांगला आलेला आहे. या अंतिम षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर 60च्या वरती धावा जमवण्यासाठी यश मिळू शकतोय. 15 ते 20 धावा तरी जमवायला पाहिजे. एक चांगले टोटल जर उभी केली तर सामना डिपेंड करता येऊ शकतोय सांगली संघाला. परंतु अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. यावेळेला खेचून आणलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय. लॉंग ऑन वरती झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. दोन्ही संघां खेळाडूंचं तालमेल बघा. त्या ठिकाणी दुसरी धाव घ्यायची हा पहिल्यांदा मन बनवला होता. क्षेत्ररक्षकाने एक चुकी केली, झेल सुटला. त्यानंतर त्याच्या हातातून पुन्हा एकदा चेंडू सुटला आणि त्याचं परिवर्तन 2 धाव्यामध्ये आपण बघितलं. एकूण 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना खराब चेंडू, खराब खराब अत्यंत खराब. या चेंडूवरती एक 22ची धाव मिळेल अर्थात आणि त्यानंतर या ठिकाणी चेंडू आहे तो नो म्हणजेच फ्री हिट असेल. 54 धावा धावफलकावरती लागतात. अजून सुद्धा या मॅच मधून 5 चेंडू शिल्लक आहेत बघा. म्हणजेच एक चांगला टोटल उभा करण्याची सुवर्ण संधी आहे. इथे आडव्या बॅटने चेंडूला खेळला आहे. कार्पेटने चेंडू जाईल शॉर्ट मिड विकेट सिली मिडॉनच्या दिशेला. मात्र एक धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या 55 वरती पोहोचलेली आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आपण पाहतोय 6 विकेट गमावल्या आणि त्यानंतर 55 धावा जमवलेल्या आपण बघतोय. पुन्हा एकदा चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या रीतीला ठिकाणी 2 धावा आणखी मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने 57 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक 60 धावाच्या वरती मजल मारण्याची सुवर्ण संधी आहे. बघा लगातार विकेट गमावल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी 7व्या विकेटसाठी पुन्हा एकदा पार्टनरशिप या ठिकाणी बनताना पाहायला मिळते. आणखीन एक हवेत झेल कॉटन बॉलची संधी. झेल सुटलाय. जीवनदान मिळतोय बघा. वारा आणि वाऱ्याने थोडासा चेंडू पाठीमागे गेला. बॅकला जरूर तो होता आणि त्यामुळे कॉटन बॉलची संधी होत नाहीये. झेल सुटतोय आणि या 2 धावेनी धावसंख्या 59 वरती पोहोचलेली आपण बघतोय. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 2 मोठे फटके आले तर नक्कीच संघासाठी खूप महत्वाचा असणार आहे. जेथे सांगली संघ एक मजबूत टोटल उभी करू शकतोय. कारण मगाशी आपण पाहिला तर 64 धावा त्या ठिकाणी डिपेंड केल्या होत्या. 87 धावा सुद्धा डिपेंड झाल्या होत्या. परंतु 50 धावा मात्र चेस झाल्या होत्या. 2 सामने डिपेंड झाले तर 1 सामना चेस झालाय. त्यामुळे 60च्या वरती तरी जाणे गरजेचं असणार आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढे सरसावून खेळलाय परंतु पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा आहे. झेल सोडतोय आणि चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत. 1 बाउन्स.
होत्या आणि धावा अगदी 50च्या आतमध्ये सुद्धा मिटेल असं वाटत होता. समिटेल परंतु नाही आहे. मी लढणार, मी माझा नॅचरल खेळ करून दाखवणार असं इकडे सांगतोय. 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न नक्की केला जाऊ शकेल परंतु नाही आहे. येथे 2 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या 65 वरती पोहोचले. 66 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलेलं आपण पाहतोय. 6 विकेट गमावल्या होत्या. पार्टनरशिप बनत नव्हती. एक मात्र पार्टनरशिप 32 धावांची होती. त्यानंतर पार्टनरशिप होत नव्हत्या. 43 धावसंख्येवरती 3 विकेट गमावल्या परंतु 7व्या विकेटसाठी खूप मोठी पार्टनरशिप यामध्ये मिळाली आणि 65 धावांचं लक्ष या ठिकाणी तयार बनवलं आणि 66 धावा जिंकायला पाहिजेत. पुढील मॅच असणार आहे पुढचा सामना कुठला आहे. अर्थात पहिला मॅच विजेता धामनसई आणि त्यांच्या विरुद्ध गावठाण. दोन्ही कॅप्टन आपण इकडे यायचं आहे. धामनसई आणि गावठाण असा मॅच क्रीडांगणावरती होईल. क्रीडांगण क्रमांक येतोय कारण रात्रभर कबड्डी करून आलेला आहे. तिथे असणारी 2 क्रीडांगण आणि क्रीडांगणावरती पुढील मॅच आपण त्या ठिकाणी खेळवतोय. दुसऱ्या फेरीचा मॅच सुरू होईल आणि त्या मॅच मध्ये किती षटका असतील याचा टॉस मॅचच्या दरम्यान आपल्याला सांगितलं जाईल. पावणे 3 वाजलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला या इनिंग मध्ये आणि त्यानंतरची 4 मॅच म्हणजे एकूण आतापर्यंत आपल्याकडे षटका असतील ती 45 षटका आहेत. 45 षटकांचा आपल्याला वेळ जर विचार केला तर पावणे 3 वाजलेत म्हणजे साधारणतः आपल्याकडे पावणे 4 तास असणार आहेत. पावणे 4 तासामध्ये म्हणजे साधारणतः विचार केला तर 225 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे आपल्याकडे आणि त्यामध्ये 45 षटकं टाकायची आहेत. याचा विचार करताना मला वाटते मॅच 4 षटकांचे करावी की काय. यासिन सर 225 मिनिटं आपल्याकडे साधारणतः आहेत आणि 45 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. हॅलो, चला आपण लवकरात लवकर टॉस करा. संजय सर तिथे आपली वाट पाहत आहेत. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. कुणबी समाजचषक 2026 मध्ये पर्व पहिला या स्पर्धेचा अंतिम फायनल दिवस आहे. अंतिम फायनल दिवसामध्ये आपण पाहतोय अत्यंत जबरदस्त खेळ या ठिकाणी झालेला आहे. 2 मॅच त्या ठिकाणी डिपेंड केल्या आणि 1 मॅच मात्र चेस झाली होती. प्रत्येक कॅप्टननी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. काही सामने चेस झाले, काही सामने डिपेंड झालेले पाहतोय. हा सामना काय होणार हे नक्कीच आपल्याला, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये आहात. सर किती ओव्हरचा मॅच असणार आहे आयोजकांनी काय निर्णय? एक सेकंद सन्माननीय मंगेशजी, किती ओव्हरचा मॅच दुसऱ्या फेरीचा आहे? येस, 4 षटकांचा सामना असेल संजय सर. नक्कीच 4 ओव्हरचा मॅच खेळवला जातोय. टॉस आणायचा आहे आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण इथे नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. अत्यंत जबरदस्त प्रतियोगिता कुणबी चषक 2026 मध्ये आपण खेळत आहेत आणि त्यामध्ये आपण बघतोय सामना जो दुसऱ्या फेरीचा आहे धामनसई या संघ आणि त्यांच्या विरुद्ध गावठाण असा सामना असेल. आपण धामनसईचे कॅप्टन नाव प्रतीक निकम आणि अर्थात गावठाण संघाचा कॅप्टन आहे मनीष कदम. प्रतीक निकम या ठिकाणी कॉल करतोय अर्थात टॉसचा. येस, यानंतरचे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील कारण आज आपल्याला एक सामना अधिकचा खेळवायचा आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये ज्या संघाला फलंदाजी करावी लागेल त्यांना त्रास होणार नाही अंधाराचा. गावठाण संघाने नाणेफेक जिंकले. बघा गावठाण संघ 4 ओव्हरचा मॅच आहे. आता वेगळी रणनीती करावी लागेल. दुसऱ्या फेरीमध्ये आहात, काय निर्णय घेता आपण? सांगतो पोरांना विचारून सांगतो काय निर्णय घ्यायचा आहे तो.
नक्कीच पेंडिंग वरती ठेवला आहे, परंतु आजची स्पर्धा आपण बघतोय, आपल्याला चांगलं व्यासपीठ दिलेलं आहे. एवढं मोठं व्यासपीठ क्रिकेट खेळायला दिलं, काय बोलशील या स्पर्धेच्या बाबतीत? नक्कीच आयोजन मात्र खूप छान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले समाजाचे सगळे बंधू भाऊ एकत्र येऊन क्रिकेटची मॅच खेळतात, खूप छान वाटत आहे. नक्कीच एकत्र आल्यानंतर जो एकामेकावरची असलेला प्रेम वाढत असतो आणि त्यामुळे आपला समाज एकत्र येताना विकासाचं कार्य करताना आपल्याला एक चांगली मुभा मिळू शकतोय, हा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवला होता. तुला शुभेच्छा. त्यानंतर आपल्या सोबत आहे अर्थात टॉस पराजित झालात आपण, अर्थात प्रतिस्पर्धी संघ नक्की फिल्डिंग घेणार आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे आपण किती धावांचा साधारणतः टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न कराल 4 षटकामध्ये? जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू. जाऊया पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यासिन सर सोबत धन्यवाद मैदानाकडे. धन्यवाद संजय, धन्यवाद. कुणबी समाज उन्नती संघ सोनगाव ग्रुप यांच्या सौजन्याने शिवछत्रपती पंचक्रोशी असोसिएशन आयोजित कुणबी चषक 2026 आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस जिंकण्यासाठी मुठवली संघाला 66 धावांची गरज. ओहो, शॉर्ट स्क्वायर लेग में कैच लपकने का सुनहरा मौका था, मौके को खोया है. इतने आसान कैच बार बार नहीं आते, इतना अच्छा मौका आपने गवा दिया. देखिए अब पछताने से कोई फायदा नहीं है. जी हाँ, किस हे कोणाला आहे विके पेनल्टी बॉलिंग करणारा संघाला. येस, येस, गोलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी बसलेली आहे. आणि आता ज्या 66 धावांची गरज होती तिथे आता 64 धावांची गरज असेल. लक्षात घ्या, मी पहिल्यांदाच क्लिअर करतोय. 66 धावांची गरज होती, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात सांगडे संघ गोलंदाजी करतोय, त्या संघाला 2 धावांची पेनल्टी पंचांतर्फे देण्यात आलेली आहे अपशब्द वापरल्यामुळे. आणि म्हणूनच या 66 वजा 2 आता 64 धावांची गरज. यस, चलिए दोस्तों, अब चलते हैं मैदान पर. मुठवली टीम को 64 रनों की जरूरत. इस बीच 2 टांगों के बीच में यॉर्क करने का प्रयास किया था, मगर गेंद और बल्ले की और पैर की भी कोई संपर्क नहीं था और इसी वजह से लेग स्टंप पर मिस करने वाली ये गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया. वाइड के रूप में जी हाँ, इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है. जी हाँ, इस बीच शॉर्ट स्क्वायर लेग के सर के ऊपर से खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर. अभी भी इस ओवर की अंतिम 1 गेंद आना बाकी. जी हाँ, फिर से एक बार देखिए, नटराज पोज बनाया था आपने, एक पैर को हवा में झुलाकर उस गेंद को खेल दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, मगर वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. देखते देखते यहाँ पे पहले ओवर की सर 1 गेंद बाकी है. यस यस, देखिए मैं गुजारिश करना चाहूँगा हमारे दोनों भी स्कोरर को, ऑनलाइन स्कोरर और उसी के साथ ऑफलाइन स्कोरर, कि दोस्तों आपका कोऑर्डिनेशन बनाए रखें, क्योंकि बहुत सारे प्रॉब्लम फिर मुझे भी क्रिएट होते हैं, मैं कंफ्यूज हो जाता हूँ और मेरा फोकस पूरी तरीके से हट जाता है.
चलिए दोस्तों, फिर से एक बार कंसंट्रेट करेंगे, फोकस करेंगे। 24 गेंदें और 52 रनों की जरूरत। पहले ओवर में 12 रन खर्च किए। पहले ओवर में गेंदबाज अलंकार थे और अब यहां पे आए हैं राजन। राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, पहली गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। 6। पाले में आई ना, अपने ताकत के साथ, बहुत ही खूबसूरती के साथ मिडल ऑफ द बैट किया था, अपनी ताकत का इजहार किया और 6 वसूल किए हैं। जोरदार अपील, मगर अंपायर जी ने बताया, देखिए लेग बिफोर द विकेट इतनी आसानी के साथ आपको नहीं मिलेगा, क्योंकि बहुत सारी चीजें होती है। पहली बात तो गेंद ने कहां पे टप्पा खाया है, क्या गेंद स्टंप को हिट कर रही थी, क्या गेंद स्टंप के लाइन में थी, क्या गेंद टप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से जा रही थी या हिट कर रही थी। ये सारी बातें 1 सेकंड में देखना पड़ता है अंपायर को। आप समझ सकते हैं कि कितना ये थैंकलेस जॉब है अंपायर का और कितना कठिन जॉब है। जी हाँ, इस बीच 4 रन मिलेंगे। आउटफील्ड में थोड़ी सी खराबी और उस खराबी का फायदा मिला बल्लेबाजों को। ऐसा लग रहा था कि 1 या 2 मिलेंगे, मगर मिले हैं पूरे के पूरे 4। की जरूरत। दूसरा ओवर प्रगति पर। जी हाँ, फिर से एक बार गेंद उनके स्लॉट में है और गैप में खेला है, मगर वहां के खिलाड़ी की साथ हुई है यहां पे बहुत बड़ी। थी, ऐसा लग रहा था कि इतनी आसानी के साथ रन नहीं बनेंगे, मगर अब यहाँ पे रन बरस रहे हैं, छमाछम बरस रहे हैं। क्योंकि इस ओवर में देखिए 2 चौके 1 छक्का। ये लीजिए फिर से एक बार हवा के साथ साथ और घटा के संग संग ये गई गेंद सीमा रेखा के बाहर। 6। जी हाँ, फिर से एक बार बैंग। ओहो, यहाँ पे कैच लपकने का मौका हो सकता था। पुरजोर कोशिश की, ऊंची छलांग लगाई, मगर गेंद उनके हाथों को ब्रश कर कर सीमा रेखा के बाहर। 6। हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हमारे गुण लेखक जी हमें बताते हुए, पहले ओवर में आए 12 और इस ओवर में 3 छक्के और 2 चौके आए हैं। इस ओवर में 27 रन खर्च हुए हैं और इसी वजह से बल्लेबाजी करते वक्त कम से कम 1 ओवर बड़ा आना चाहिए, जो कि बहुत जरूरी होता है चेस करते वक्त। और ये बड़ा ओवर
यहाँ पे आता हुआ दूसरा ओवर बहुत बड़ा आ चुका है, 27 रन का ओवर, और इसी वजह से अब रन और गेंदों में जो फासला था वो फासला अब बहुत कुछ कम हो चुका है। 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मात्र 2 ही ओवर की समाप्ति हो चुकी है, तीसरा ओवर प्रगति पर। अब जीतने के लिए बचे हुए 17 गेंदों में 25 रनों की जरूरत। आप देख रहे हो कुणबी चषक 2026, इस प्रतियोगिता का अंतिम दिन। फिर से एक बार बैकफुट पर गए और क्या कमाल का ये पुल हमें देखने को मिला, पुल सक्सेसफुल, वंडरफुल, 6 रन। तो फ्रंट फुट पर आकर सीधे बल्ले से खेलते हैं 6 रन के लिए, बैक फुट पर थोड़ा सा खिलाते हैं तो बैक फुट पर जाकर पुल करते हैं, फुल टॉस नहीं कर सकते। सही नसीहत और वही नतीजा, गेंद फिर से एक बार उड़न खटोला 6। कुल मिला के 3 छक्के उनके बल्ले से, उनका बल्ला आग की तरह बरसता हुआ, मगर इस बीच कैच लपकने का मौका था शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, आसान सा कैच था मगर मिस फील्डिंग देखने को मिली और मंगेश ने उस गेंद को फील्ड तो किया मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया था। देखिए आउट करने का इससे सुनहरा मौका आपके पास नहीं था, इस तरह की फील्डिंग नहीं कर सकते आप। एक बहुत ही नामांकित और बहुत ही अच्छा बड़ा टूर्नामेंट खेल रहे हैं, यह प्रोफेशनल टूर्नामेंट है और आप यहां से इस तरह की गलती। जी हाँ, ये देखिए हेलीकॉप्टर शॉट खेलने की कोशिश बहुत ही खूबसूरती के साथ एग्जीक्यूट किया है, कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 2 रन मुकम्मल कर लिए। तालियों की गड़गड़ाहट, और बल्लेबाजी करने वाली टीम मुठौली टीम के खेमे में देखिए हर्ष और उल्लास भरा वातावरण, अब उनके चेहरे खिलते हुए, उनके चेहरे पर स्मित हास्य। जी हाँ, इस मतलब शॉर्ट ऑफ लेन गेंद थी मगर ताकत का इस्तेमाल किया था, यहाँ पे ताकत से प्रहार करने की कोशिश की, टाइमिंग बिल्कुल खो गए थे और इसी वजह से गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी। मगर अब 12 गेंदें बची है आपके पास और मात्र 8 रनों की जरूरत। जीत की सुगंध, जीत की सुगंध, जीत की सुगंध देखिए सूंघ चुके हैं, जीत उनके नजरों के सामने है। क्या इस मैच को जीत सकते हैं मुठौली टीम? इस ओवर में आए हैं 17 रन, लगातार 2 ओवर बहुत ही महंगे घटे, इसके पहले के ओवर में 27 और इस ओवर में 17, पहले ओवर में 12, कुल मिला के अब तक 56 रन 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद। तकरीबन हर ओवर में हम कह सकते हैं कि तकरीबन हर ओवर में 19 रन के औसत से यहाँ पे रन जोड़े हैं। बहुत ही महंगे घटे हैं गेंदबाजी करने वाली टीम के गेंदबाज। अब 12 गेंदें और 8 रनों की मात्र जरूरत। इन दोनों भी बल्लेबाजों की मैं सही मायनों में तारीफ करना चाहूंगा क्योंकि उनके सलामी बल्लेबाज सौरभ 0 के योग पर आउट होने के बाद ऋषिकेश और धनराज ने मोर्चा संभाला है। धनराज के बल्ले से 3 छक्के, उसी के साथ साथ ऋषिकेश के बल्ले से 2 छक्के, ऋषिकेश के बल्ले से 3 चौके भी हमें देखने को मिले और धनराज के बल्ले से भी चौके आए हैं। जबरदस्त तोड़फोड़ बल्लेबाजी। ये लीजिए हेलीकॉप्टर के पंखे की तरह अपने बल्ले को चलाया, महेंद्र सिंह धोनी की याद ताजा करता हुआ ये छकड़ा। देवा मला पावशील का, गेंदबाज शायद यही बोलते होंगे
हाँ भाई, इस मतबा जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला है, मगर मिड ऑन की दिशा में फील्डर जब तक फील्ड करते तब तक एक रन लेने का सुनहरा मौका था। अब मात्र जीत के लिए 2 रनों की जरूरत। जी हाँ, 1 रन की जरूरत। 1 रन यहाँ पे निकाल दिया है और इसी वजह से मात्र 1 रन यानी मोहर आनी बाकी। मगर इसी बीच क्या विकेट मिलेगा? नहीं मिलेगा। फिर से एक बार मिस फील्डिंग, गेंद सीमारेखा के बाहर 4 और इसी के साथ इस मैच को जीत लिया है मुठौली टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। धामण सई ए